गुड मॉर्निंग डियर स्टुडंट्स, वेलकम इन सायली सायन्स वर्ल्ड. सायली सायन्स वर्ल्ड मध्ये तुमचे स्वागत आहे. मुलांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण ग्रॅव्हिटेशन लेसनचे एक्सप्लेनेशन बघितलेला. देन नाउ इन दिस व्हिडिओ वी हॅव टू स्टडी अबाउट द लेसन नंबर 2 पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एन एलिमेंट. याचा सीएटी पेपर पॅटर्न नुसार मी तुम्हाला एमसीक्यू दाखवणार आहे विथ शॉर्ट एक्सप्लेनेशन. लास्ट व्हिडिओमध्ये मला एका पॅरेंट्सने कमेंट केलेली की मुलांना सीएटी एक्झामसाठी प्रिपरेशनसाठी काही टिप्स द्या. तर सगळ्या मुलांना मला महत्त्वाची टिप्स हीच द्यायची आहे की बघा, आता मार्केटमध्ये खूप साऱ्या पब्लिकेशनचे सीएटी एक्झामसाठी एमसीक्यू असलेले बुक्स अवेलेबल आहे. आपण युट्यूबमध्ये पण बरेच असे व्हिडिओ बघतो. मग एवढा अभ्यास करायचा कसा? एवढं सगळं लर्न करणं किंवा बाय हार्ट करणं इम्पॉसिबल आहे. त्यामुळे मुलांनो, आधी कन्सेप्ट क्लिअर करा. फॉर एक्झाम्पल, जसं आता आपण लेसन नंबर 2 चा स्टडी करणार आहोत, तर लेसन नंबर 2 मध्ये जे काही टॉपिक आहे ते सगळे टॉपिक तुमचे क्लिअर झालेले असले पाहिजे, म्हणजे कन्सेप्ट क्लिअर झालेले असले पाहिजे. जर तुमचा कन्सेप्ट क्लिअर असेल तर त्या टॉपिकवर कुठलाही एमसीक्यू तुम्हाला विचारला गेला देन यू कॅन इझिली सॉल्व्ह, तर तुम्ही तो इझिली सॉल्व्ह करू शकता. म्हणून आधी तुमचे कन्सेप्ट क्लिअर असू द्या, मग तुम्हाला सगळे एमसीक्यू जे आहे ते व्यवस्थित सॉल्व्ह करता येणार. म्हणून मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला शॉर्ट एक्सप्लेनेशन देणार आहे आणि एमसीक्यू पण आपण सोबत सॉल्व्ह करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मुलांनो, आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला, आणि यापुढे तुम्हाला कुठल्या लेसनचे एमसीक्यू किंवा शॉर्ट रिव्हिजन असेल तर मी नक्की तुम्हाला व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करणार. सी स्टुडंट, तुम्हाला अशा पद्धतीने सीएटीचा क्वेश्चन पेपर असेल, अदरवाइज तुम्हाला आन्सर लिहिण्यासाठी वेगळी शीट दिली जाईल. सी अवर फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट कार्बन हॅज डॅश इलेक्ट्रॉन इन द आउटर मोस्ट शेल. कार्बनच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत? ऑप्शन इज व्हॉट 3, 4, 5, 6. तर यासाठी तुम्हाला कार्बनचा ॲटॉमिक नंबर माहिती असणे गरजेचं आहे. कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6, म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2, 4. तर कार्बनच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. दॅट्स वाय बी इज द करेक्ट ऑप्शन. सी द क्वेश्चन नंबर 2. Dobenair triad are the group of 3 elements with. Dobenair triad means what? 3 group of element. तर त्याने कशाच्या बेसिसवरती तयार केलेले ग्रुप्स ऑफ इलेमेंट? 3 ग्रुप्स ऑफ इलेमेंट. देन करेक्ट ऑप्शन इज व्हॉट? बी, सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. Then see the question number 3. In modern periodic table, the element arranged in the accordance with their. Modern periodic table मध्ये element कशा पद्धतीने अरेंज केलेले? On the basis of their name, atomic number, atomic mass number or density. Then correct option is a B, atomic number. In modern periodic table, element are arranged on the basis of their atomic number. Then see the question number 4. Which of the following noble gas 2 electron in the valence shell. आधी तुम्हाला नोबल गॅसचा अर्थ माहिती असणं गरजेचे आहे. नोबल गॅसलाच इनर्ट गॅस असेही म्हणतात, म्हणजे त्यांची व्हॅलेन्सी 0 असते. पण मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये 18th ग्रुपमध्ये हा नोबल गॅस इलेमेंट आहे. तर इथे जे ऑप्शन दिले आहेत निऑन, झिऑन, हेलियम, ऑर्गन, देट ऑर इज व्हॉट, हे सगळे नोबल गॅसेस आहेत. पण आपल्याला काय विचारलं आहे की असा कुठला नोबल गॅस आहे की त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे? देन सी, हेलियम इज द करेक्ट ऑप्शन. वाय? बिकॉज हेलियम जो आहे त्याचा ॲटॉमिक नंबर पण 2 आहे आणि त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये पण 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. देन सी द क्वेश्चन नंबर 5. द आउटरमोस्ट शेल फॉर एलिमेंट्स ऑफ पिरियड 3 इज. जसं आपण बघितलं की मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये ज्या 18 व्हर्टिकल लाईन आहेत त्याला ग्रुप्स असं म्हणतात, आणि 7 हॉरिझॉन्टल जे रोज आहेत दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट, त्याला पिरियड असे म्हणतात. तर थर्ड पिरियडमध्ये किती शेल आहेत? तर थर्ड पिरियडमध्ये 3 शेल्स प्रेझेंट असतात, म्हणजे के एलिमेंटपैकी एम इज द करेक्ट ऑप्शन. दॅट्स वाय सी इज द करेक्ट ऑप्शन. देन सी द क्वेश्चन नंबर 6. 14 इलेमेंट आफ्टर ॲक्टिनियम इज कॉल्ड. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये काही इलेमेंट जे आहे ते बिलो द पिरियडिक टेबल लिहिले गेले आहेत, म्हणजे 14 इलेमेंट आफ्टर द ॲक्टिनियम इज कॉल्ड, त्याला काय म्हणतात? देन करेक्ट ऑप्शन इज अ बी, ॲक्टिनाइड. सी द क्वेश्चन नंबर 7. इन द थर्ड पिरियड ऑफ पिरियडिक टेबल द इलेमेंट हॅव्हिंग स्मॉलेस्ट साईज इज. थर्ड पिरियडमध्ये पिरियडिक टेबलमध्ये कुठल्या एलिमेंटची साईज जी आहे ती स्मॉलेस्ट आहे? देन बी इज द करेक्ट ऑप्शन, अर्गॉन. देन सी द क्वेश्चन नंबर 8. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट डज नॉट लॉस एन इलेक्ट्रॉन इझिली. कुठला एलिमेंट पटकन इलेक्ट्रॉन डोनेट करत नाही, लॉस करत नाही? देन करेक्ट ऑप्शन इज अ बी, फ्लोरीन. सी द क्वेश्चन नंबर 9. विच ऑफ द फॉलोइंग आर कॅरेक्टरिस्टिक ऑफ आयसोटोप्स एन एलिमेंट. Isotope means what? Isotope means what? Their atomic number is same but atomic mass number is different is called as a isotopes. तर हे जे आपल्याला ऑप्शन दिले ते याच्यापैकी कुठली प्रॉपर्टी, कुठल्या कॅरेक्टरिस्टिक आयसोटोप्सच्या आहेत? देन ऑल ऑफ दिस इज द करेक्ट ऑप्शन, मीन्स डी इज द करेक्ट ऑप्शन. सी द क्वेश्चन नंबर 10. 3 एलिमेंट्स बोरॉन, सिलिकॉन अँड जर्मेनियम आर डॅश. हे तिघं एलिमेंट काय आहेत? मेटल, नॉन मेटल, मेटोलाइट, मेटल, नॉन मेटल अँड मेटोलाइट रिस्पेक्टिव्ह. तुम्हाला मेटल आणि नॉन मेटल तर माहिती आहे. मेटोलाइट मीन्स व्हॉट, की ज्याच्यामध्ये दोघांचे कॅरेक्टरिस्टिक असतात. मेटल आणि नॉन मेटल, त्याला मेटोलाइट असे म्हणतात. देन बोरॉन, सिलिकॉन अँड जर्मेनियम आर द नॉन मेटल, मीन्स बी इज द करेक्ट ऑप्शन.
सी द क्वेश्चन नंबर 11. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट वुड लॉस एन इलेक्ट्रॉन इझिली. कुठला एलिमेंट जो आहे तो पटकन इलेक्ट्रॉन लॉस करतो, डोनेट करतो, तर त्याच्यापैकी पोटॅशियम मीन्स सी इज द करेक्ट ऑप्शन. देन सी द क्वेश्चन नंबर 12. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट एक्झिबिट मॅक्झिमम नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आपल्याला जे ऑप्शन दिले आहेत त्या ऑप्शनमध्ये आपल्याला सांगितलं आहे की कुठला असा एलिमेंट आहे की ज्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे आहे ते जास्त असतात. तर डी इज द करेक्ट ऑप्शन, फॉस्फरस. देन क्वेश्चन नंबर 13. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट द मॉडर्न पिरियडिक टेबल. यापैकी कुठलं स्टेटमेंट मॉडर्न पिरियडिक टेबलला करेक्ट सूट होतं. देन फर्स्ट इज व्हॉट. इट हॅज 18 हॉरिझॉन्टल रोज इज नोन ॲज अ पिरियड. इट हॅज 18 व्हर्टिकल कॉलम इज नोन ॲज अ पिरियड. इट हॅज 18 व्हर्टिकल कॉलम इज नोन ॲज अ ग्रुप. इट हॅज 7 रोज इज नोन ॲज अ ग्रुप. असे ऑप्शन दिलेले असतात की आपल्याला सगळेच करेक्ट वाटतात, पण आपल्याला विचार करायचा आहे. तर याच्यापैकी कुठलं ऑप्शन करेक्ट आहे. इट हॅज 18 व्हर्टिकल कॉलम इज नोन ॲज अ ग्रुप्स मीन्स सी इज द करेक्ट ऑप्शन. सी द क्वेश्चन नंबर 14. Newland's law of octaves was found to be applicable only up to a dash element. Newland's law of octaves. Octaves means what? 8 group of elements. तर हा Newland's law of octaves न्यूलँड्सने जो डिस्कवर केलेला, तर त्याने कशा पद्धतीने डिस्कवर केलेला की फर्स्ट एलिमेंट आणि 8 एलिमेंट त्यांच्या प्रॉपर्टी सेम असतात. ओके, मग हा कितपर्यंत तो लागू झाला, कितपर्यंत ते सूट होत होतं. देन ओनली अप टू कॅल्शियम. दॅट्स वाय डी इज द करेक्ट ऑप्शन. सी द क्वेश्चन नंबर 15. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट रिगार्डिंग टू द न्यूलँड्स ऑक्टेव्स. की याच्यापैकी कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे. देन सी इज द करेक्ट ऑप्शन. मेटल, कोबाल्ट अँड निकेल आर प्लेस अंडर द डू अलॉंग विथ द हॅलोजन. See the question number 16. The atomic number of an element is a 16. The number of electron present in L shell is. एखादा एलिमेंट की ज्याचा ॲटॉमिक नंबर 16 आहे, तर त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ज्यावेळेस आपण लिहू तर एल शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट असणार. देन electron means C is the correct option. In the modern periodic table the P block include. मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे तो 4 ब्लॉकमध्ये डिवाइड झालेला आहे. तर पी ब्लॉकमध्ये कुठले एलिमेंट असतात. ओनली मेटल, ओनली नॉन मेटल, मेटलाइड और नॉन मेटलाइड. तर त्याच्यापैकी कुठला ऑप्शन करेक्ट आहे. ओनली नॉन मेटल्स मीन्स बी ऑप्शन इज अ करेक्ट. विच पेअर ऑफ एलिमेंट डू यू थिंक विल हॅव द सिमिलर प्रॉपर्टीज. हे जे ऑप्शन दिले त्याच्यापैकी कुठले असे एलिमेंट्स आहे की त्यांच्या प्रॉपर्टी सिमिलर आहे. देन बी इज द करेक्ट ऑप्शन. सोडियम आणि लिथियम यांच्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या सिमिलर आहेत. देन नेक्स्ट 19. सोडियम हॅज डॅश इलेक्ट्रॉन इन द आउटरमोस्ट शेल. सोडियमच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 281 म्हणजे 1 इलेक्ट्रॉन त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये प्रेझेंट असतो. देन सी द लास्ट क्वेश्चन. अप टू विच एलिमेंट द लॉ ऑफ ऑक्टेव्स वॉज फाउंड टू बी ॲप्लिकेबल. सेम आधी विचारलेला तसंच आहे की किती एलिमेंटपर्यंत न्यूलँडचा लॉ ऑफ ऑक्टेव्स जो आहे तो ॲप्लिकेबल होता. देन टिल अप टू कॅल्शियम. तर मुलांनो, अशाच नवनवीन लेसनची तुम्हाला रिव्हिजन आणि MCQs, इम्पॉर्टंट MCQs हवे असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता पुढच्या भागात. तोपर्यंत बाय.